कॉफी नको. मितू, मितू, पॉजिटिव है. अभि, सगळं संपवायचंय हा मितू. सकाळपासून काय खाल्लेलं नाहीयेस. अभि प्लीज. नथिंग डुईंग. सगळं संपवायचंय.
मी काय म्हणतो मी तू खूप दिवस झाले ना सगळ्यांना भेटून येऊ सगळ्यांना एकदा. त्यानिमित्ताने बरं वाटेल. हो, आणि तुम्ही कधी देताय गुड न्यूज? या प्रश्नांची खोटी उत्तरं देऊन सुद्धा खूप दिवस झालेत ना अभि. त्यानिमित्ताने सुखी असण्याची, करिअर प्रायोरिटीजमुळे, ओव्हर ॲम्बिशियस असल्यामुळे बाळाचं प्लॅनिंगच न केल्याची खोटी खोटी ॲक्टिंग पण करून येऊयात. मितू, अगं किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला बाळा. अगं आमची पण काही स्वप्न आहेत. कान आतुर झालेत आमचे तुमची गुड न्यूज ऐकायला. अण्णा प्लीज, ही वेळ आहे का या विषयावर बोलायची? मी खूप महत्वाच्या प्रेझेंटेशनवर काम करतेय. काम काय होतच राहतील ग मितू, पण ह्याचा विचार कर बाळा. अण्णा प्लीज. काय रे अभि, अरे 8 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. बस झालं आता ते करिअरच्या मागे धावणं. आई प्लीज, हा विषय आत्ता नको ना. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू मितूशी बोलणार आहेस का मी समजवू तिला? आई प्लीज, तू काही नको बोलू, मी बोलतो. अरे नातवंडांचं सुख नको का रे आम्हाला? बास झालं आता ते, समजव तिला. आई प्लीज, हा विषय आत्ता नको ना. अगं बहिणी, अजून किती वर्ष वाट पाहायला लावणार आहात तुम्ही दोघे? काय रे दादा, समजव ना मी तू वहिनीला. मी तुम्हा दोघांना मामा मामी म्हणून हाक मारणारं गिफ्ट दिलंय. आता तुम्ही मला आतू म्हणून हाक मारणारं गिफ्ट कधी देताय?
मितू, फर्स्ट अपॉइंटमेंट कधी घेऊया? इट्स ऑलरेडी 2 weeks. बघ ना, आय एम ऑल्सो सरप्राइज्ड. आय एम स्टिल फिलिंग प्रेग्नेंट. मी तू का सतत असं? अभि प्लीज, मला थोडा वेळ हवाय आणि आत्ता हा विषय नको प्लीज. अभि, ए अभि, सॉरी. बरं, उद्याचं लक्षात आहे ना? सुकू हॅज इन्व्हायटेड अस फॉर लंच. इथला कम्प्लिटली विसरलो होतो मी. तुला खरं सांगू, मी खूप अवॉइड करायचं ट्राय केलं, पण ना ती मागेच लागली आहे लेटली. डझंट लुक गुड ना. पण तू का अवॉइड करतेस? वी नीड आवर पीपल विथ अस थ्रू दिस. या थ्रू वॉट अभि? आजपर्यंत लोकांना ऑफिशियली ही न्यूज, सॉरी गुड न्यूज देण्याच्या स्टेजपर्यंत तरी पोचलो होत का आपण? आय जस्ट प्रेफर माय स्पेस. ओके अभि, आणि मी सुकूकडे जाते कारण शी इज माय बेस्ट फ्रेंड. तिची जागा माझ्या आयुष्यात एका सख्ख्या बहिणी इतकी स्पेशल आहे म्हणून जाते मी, बाकी काही नाही. एनिवे, गुड नाईट. मितू, मितू, अगं मितू. आता तरी या. गुलाबजाम तरी खाते, फेवरेट आहेत ना तुझे? हो, आले आले. सो 10 दिवस मी तुझ्या मागे लागून हा लंच प्लॅन करण्यामागचं खरं कारण.
नीतू आई होणारच तू सुकू आणि मी मावशी. I'm just so happy for you. So, tell us everything. How, when? काय मग सर, फर्स्ट ॲनिव्हर्सरी पर्यंत थेट आईबाबांच्या पोस्टवर प्रमोशन. बर, आता तुला वेडिंग ॲनिव्हर्सरी गिफ्ट बरोबर डायपरचं वेगळं बजेट ठेवावं लागणार आहे, लक्षात ठेव. बट ऑनेस्टली स्पीकिंग इट वॉजंट प्लॅन्ड. खरं तर आमची सुद्धा इच्छा होती तुमच्यासारखंच थांबायची. आय मीन इतकी वर्ष नाही, बट यू नो वॉट आय मीन राईट. लग्नाच्या एका महिन्यातच वेन आय टेस्टेड पॉझिटिव्ह अँड आय सॉ दोज 2 पिंक लाईन्स फॉर द फर्स्ट टाईम, एक्साइटमेंटपेक्षा ना नर्वसनेस जास्त जाणवला होता. ऑब्व्हियसली ती वेळच नव्हती कुणाला काही सांगायची. अगं आम्ही घरच्यांना सुद्धा काहीच सांगितलं नाही. इथपर्यंत पोचलो होतो की आत्ता नको, थांबूया. बट यू नो व्हॉट, पहिल्या अल्ट्रासाऊंडच्या वेळी जेव्हा बेबीचे हार्टबीट्स ऐकले ना मी, तू आय जस्ट कांट एक्सप्रेस दॅट इन वर्ड्स. दॅट फिलिंग, मला असं वाटलं की आय कॅन कॉम्प्रोमाइज एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड फॉर माय बेबी. आणि 10 दिवसापूर्वीच आय ऑफिशियली एंटर्ड इन 2nd ट्रायमॅस्टर. आणि म्हणूनच हा लंच, समजलं? नीतू, अगं काय झालंय? हा, I'm just so happy for you. अभी हंग्री. कमिंग बेबी. तू यहाँ बैठी है क्या निशा? वहाँ मम्मी कब से तेरी राह देख रही है. क्या कर रही है तू? Thank you. नीतू प्लीज, हम आपके है कौन, परत असं काहीतरी लाव ना जे मी पण बघू शकेन. 120 वेळा बघितलंय का तुझ्या बरोबर? Shut up, yeah, Abhi. You know, it's the most feel-good film for me. This? Of course. Fab.
मस्त आला. मैनेजर चाचा, ये लीजिए, टोटल कर दिया. गिरीशचा फोन आला होता. यू नो ही इज व्हेरी एक्सायटेड. इनफॅक्ट सगळेच एक्सायटेड आहेत. मी सांगितलं त्यांना आम्ही येतो वेळेवर, काही गरज असली तर सांगा. मी तू झालं कोण? मी तू व्हॉट्स रॉंग विथ यू यार? कसला राग आहे एवढा आणि तू अन्नावर का काढतेस? प्रेमाने केले ना तुझ्यासाठी? आय डोंट फील लाईक गोइंग अभि. मी तू इट्स आवर फॅमिली. युअर फॅमिली अभि. माय फॅमिली? वाव. मी कधी माझी फॅमिली फोर्स केली ग तुझ्यावर? पिऊ, माझी वहिनी कमी आणि तुझी मैत्रीण जास्त होती कायमच. इट्स हर बेबी शार, डॅम इट. डोंट यू थिंक शी विल बी एक्सपेक्टिंग यू? डोंट यू थिंक गिरीश विल बी एक्सपेक्टिंग मी? लेट मी बी ऑनेस्ट विथ यू वन्स अँड फॉर ऑल. मला नाही अटेंड करायचं आता दुसऱ्या बायकांचे बेबी शॉवर्स, बेबी अनाउन्समेंट आणि बेबी नेमिंग सेरेमनीज. यू थिंक इट इज इझी फॉर मी? दुसऱ्यांच्या सुखात आता पूर्णपणे सहभागी होण्याचा हाव मी नाही आणू शकत आहे अभि, नाही आणू शकत आहे. I told you I need my space, damn it. Space? Really, Mitu? It's been 2 weeks you have tested positive. काय करतोय मी गेले 2 आठवडे? रोज तुला एका नवीन फर्टिलिटी स्पेशालिस्ट बद्दल सांगतोय. पहिली अपॉइंटमेंट कधी घेऊया हे विचारतोय. तू काय करतेस? अवॉइड. जस्ट अवॉइड. बरं, हे सगळं मी तुझ्यावर लादल्यासारखं का रागवतेस ग माझ्यावर? तरी मी तुला खूप पेशंटली हँडल करतोय मी. तू उपकार केलेस माझ्यावर. इट वॉज युअर फ्रिकिंग ड्युटी टू बी देअर फॉर मी अभि. या सो वॉजंट आय देअर फॉर यू? अगं तुलाच एकटीला करायचंय ना हे सगळं. 6 वर्ष झाली मी तू. गेली 6 वर्ष तू स्वतःला एका शेल मध्ये लॉक करून घेतलंयस आणि मी स्वतः भरकटलेलो असताना तुला सावरण्याचाच प्रयत्न करतोय ना. हे सगळं करताना एक नवरा म्हणून माझी जी घुसमट होते ती काहीच दिसत नाहीये का तुला? जी स्पेस तू मागतेस ना मी तू, ती गेली 6 वर्ष तुला देऊन मी थकलोय आता. तू थकलायस? तू थकलायस? Are you even close to what I've gone through physically and mentally, Abhi? 11 times, bloody hell! 11 वेळा तुझ्या बॉडीची सिस्टम आणि तुझी मेंटल हेल्थ तू स्टेकवर लावलीयस. अबॉर्शनचे टॅबलेट्स घेऊन 14 तास तू लेबर पेन सहन केलायस. अडल्ट डायपर्स घालून पाण्यासारखं ब्लड पास करण्यासाठी 100 वेळा बाथरूमच्या चक्रात तू मारलायस. ज्या हॉस्पिटल लॉबी मधून आय कीप वॉचिंग न्यू मदर्स वॉकिंग आउट हॅपीली विथ देअर बेबीज, त्या सेम लॉबी मधून एका मागोमाग एक डीएनसी प्रोसिजर्स करून तू बाहेर पडलायस. हाय, अगरही तू हे सगळे एकटीनेच सहन केलंयस, पण ह्या सगळ्यातून तुला सांभाळताना मी पण एकटाच होतो ना.
तुला काय वाटतं मी तू ह्या सगळ्याचा तुला हे सगळं सहन करताना बघून माझ्या मनावर काहीच परिणाम झाला नसेल का? You have no idea how helpless I have felt as a husband, मितू. प्रत्येक वेळेला मी माझ्या होणाऱ्या बाळाबरोबर माझ्या बायकोला पण गमवत होतो ग. आता तरी आपण आपल्या माणसांसमोर एक्सप्रेस होऊया प्लीज. आपण काय गो थ्रू करतोय सांगूयात ना त्यांना. आपण एकटे पडलोय मिथू. काय समजू मी? 6 वर्षापूर्वी पहिल्या मिसकॅरेज नंतर जेव्हा मला हे समजलं की माझीच बॉडी माझ्या युट्रसला अटॅक करते, त्या क्षणात मला काय वाटलं हे समजू मी त्यांना. आणि तरी 11 वेळा मी आई होण्याचा का अटेम्प्ट केला हे समजू. अकरा वेळा. प्रत्येक वेळेला जेव्हा मी त्या अल्ट्रासाउंड सेशनला गेले तेव्हा मी फक्त एकच वाक्य ऐकलंय, आय एम सॉरी, there's no heartbeat. या एका वाक्याची भीती मनात घर करून बसलेली असताना दरवेळी मी मनात आस ठेवून गेले, देवाकडे एक आई म्हणून भीक मागितली की यावेळी तरी मला माझ्या बाळाची धडधडणारी हार्टबीट ऐकू येऊ दे. पण काय आलं माझ्या नशिबात? मिसकॅरेज नंतरचं एक फायनल अल्ट्रासाउंड. ते डॉक्टर जेव्हा त्या स्क्रीनवर शेवटचा टिश्यू तर शिल्लक राहिलेला नाहीये ना हे बघत असते ना, तेव्हा त्याच स्क्रीनकडे ब्लँकली पाहताना काय वाटतं हे मी कसं समजू? एखादी आई आपल्या बाळाला जेव्हा जन्म देते ना अभि, तेव्हा ना त्या सगळ्या वेदना वर्थ वाटतात रे. पण बाळ गमावल्याचं दुःख मनात ठेवून लेबर पेन सहन करताना काय वाटतं याची तू कल्पनाही नाही करू शकत. आणि प्रत्येक वेळी नवीन अटेम्प्ट करताना ते दुःख का उफाळून येतं हे मी नाही समजू शकत. भीती, एक कॉन्स्टंट भीती. यावेळी तरी आपल्याला आपलं बाळ मिळेल का? वॉशरूमला गेल्यानंतर असं मागे वळून पाहिलं की ब्लड नसेल ना. खूप स्ट्रेस घेतला किंवा आता आपल्यात जसं झालं तसं काही झालं तर सकाळपर्यंत तरी मी प्रेग्नंट असेल ना याची भीती.
आणि मनाने मी एवढी खचलेली असताना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट शिवाय किंवा कोणत्याही मेडिसिन शिवाय माझं मन स्थिर राहू शकत नाही. आणि एवढं सगळं असताना आई होण्याचा अट्टहास मी मनात का बाळगलाय हे मलाच माझं कळत नसताना मी आपल्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सना काय समजावू? माझ्याचकडे नाहीये याचं उत्तर. I have failed 11 times as a mother, Abhi. माझं युट्रस हे माझ्या बाळासाठी सगळ्यात सेफ जागा असायला हवी होती. पण नाही, पण मला हे सत्य स्वीकारायचं आहे, अटलिस्ट फॉर वन्स. मला कोणताही आव नाही आणायचं आहे. हो नाही, मला हे सगळं स्वीकारायचं आहे. आय एम लुझिंग माय सेल्फ. आय एम लुझिंग माय सेल्फ. मला काहीच सहन होत नाहीये. मिथू, काय ग? I want my baby, Abhi. मला माझं बाळ हवंय. शांत हो. शांत हो. शांत हो. आहे ना मी.
तुझ्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं मी कितपत मांडू शकेन याची शंका होती, म्हणून हे लेटर लिहितोय. काल रात्री तू एक वाक्य अगदी योग्य बोललीस. फिजिकली आणि मेंटली जे तू गो थ्रू केलंयस, मी त्याच्यात जवळपास पण नाहीये. या बाबतीत खरं तर मीच काय, पण या जगातला कोणताच पुरुष तुम्हा स्त्रियांच्या नखापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही. मी खूप विचार केला की नवरा म्हणून ह्या प्रवासात काय करू तुझ्यासाठी. रात्रभर झोपलो नाही. तुझ्या मनाचा होणारा हा आक्रोश सहन होत नव्हता. ब्लँकली रिसर्चला बसलो आणि माझीच मला उत्तरं सापडत गेली. काही स्त्रियांच्या केस स्टडीज समोर आल्या, त्यांचे ब्लॉग समोर आले जे मी तुला पाठवलेत. आई होण्यासाठी धडपडणाऱ्या अनंत अडथळ्यांना सामोरं जाऊन मनात दडलेल्या भीतीशी लढा देत त्याच ताकदीने पुन्हा पुन्हा प्रेग्नन्सीचा सामना करत आपल्या बाळाची हार्टबीट ऐकण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक गर्भवती आईच्या त्या अनुभवात मला तू दिसलीस मी तू. आणि या प्रवासात तू एकटी नाहीयेस हे मला तेव्हा जाणवलं. या स्त्रियांशी कनेक्ट हो. त्या कम्युनिटीशी कट ऑफ न होता तू त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावीस, एवढीच माझी इच्छा आहे. शेवटी एवढंच सांगेन, आपण नशीब तर बदलू शकत नाही, पण एकमेकांची शक्ती नक्कीच बनू शकतो. या खडतर प्रवासात मी कधीच तुला एकटं सोडणार नाही मी तू. पण आपलं बाळ मिळवण्यासाठी मी तुला पण गमवू शकत नाही ना. प्लीज डोंट लूज युअरसेल्फ. माझ्या नजरेत आई म्हणून तू फेल्युअर नाहीयेस, सर्व्हायव्हर आहेस, फायटर आहेस. मी तू आहेस म्हणून मी आहे. डॉक्टरची अपॉइंटमेंट कधीची घेऊया? उद्या शॉपिंगला जाऊया. पियूच्या बेबी शॉवरसाठी हॅम्पर बनवायचं, पिंक आणि ब्लू. पियू सुकूसाठी मदर्स डेचं गिफ्ट पण घेऊया. तू त्यांच्यासाठी घे, मी तुझ्यासाठी घेतो. आई पण मिळवण्यासाठी जिद्दीने झटणाऱ्या प्रत्येक आईला मातृदिनाच्या शुभेच्छा. टू एव्हरी मदर रिलेंटलेसली स्ट्रगलिंग टू बिकम अ मदर, हॅपी मदर्स डे.